पण ह्या कार्यकर्त्यांना ज्या स्वरूपामध्ये ते कार्यकर्ते पडळकरांचे कार्यकर्ते, मी तुम्हाला म्हटलं की ते अट्टल गुन्हेगार आहे. टकले MPDA कायद्याअंतर्गत 2016 साली त्यांच्यावर कार्यवाही झालेली आहे. MPDA कायदा म्हणजे काय तर झोपडपट्टी दादा किंवा व्यसनं आणि हातभट्टी यांचा जो प्रकार चालवतात असे कार्यकर्ते, जे समाजविघातक आहे असा कार्यकर्ता म्हणून या टकलेवर कारवाई झालेली आहे. पोलीस दरबारी तिची नोंद आहे. अगदी निश्चितपणे असे कार्यकर्ते विधिमंडळात येणं अत्यंत धोकादायक, म्हणजे यांना कार्यकर्ता म्हणावे की नाही अशीच परिस्थिती आहे. पण या परिस्थितीमध्ये आता विधिमंडळात तुम्ही सातत्याने अध्यक्षांना भेटताय. व्हिडिओमध्ये CCTVचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अध्यक्षांची काय प्रतिक्रिया होती? हे असं की मी त्यांच्या मनात काय आहे ते काय करणार आहेत याच्याबद्दल मी कसं बोलणार? मला तो अधिकार नाही आहे. मला काय माझा कार्यकर्ता तिथे चौकशीसाठी बसलाय आणि मी कार्यकर्त्याला एकटा टाकणारा माणूस नाही आहे. पण सांगितलं असं जात आहे जितेंद्र आव्हाडजी, परवा तुम्ही कोंबडी चोर म्हणत विधिमंडळात गेलात आणि त्यामुळे हा वाद चिघळला. म्हणून मुळात तुम्ही कोंबडी चोर असं विधान का केलं पडळकर जाताना विधिमंडळाच्या त्या आवारात? नाही, कोंबडी चोर नाही म्हणालो मी मंगळसूत्र चोर म्हणालो. माफ करा, आणि त्यांच्यापेक्षा 50 मीटर दूरवर म्हणालो. मी कोणाचंही नाव घेतलं, मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. आणि त्याच्या आधी काय झालं हे मी तुम्हाला सांगू का? हे इसम गेटवरती इंटरव्ह्यू देत उभे होते. मी त्यांच्या बाजूने जात असताना इंटरव्ह्यूचा ट्यून बदलला आणि काही अर्बन नक्सल मुसलमानांचं जे काय असेल ते करत टी-शर्ट घालून त्याच्यावर गाझा लिहून जे काय करत असतात ते बोलले. अर्थात ही संपूर्ण टिप्पणी ही माझ्या विरोधात होती. त्याच्यामुळे मी तर ठरवून त्या दिवशी मंगळसूत्र चोर आम्ही आंदोलनाला बसणार होतो ते. आणि मी मंगळसूत्र चोर काही नावाने केलं, कोणाचं नाव घेतलं का? नाही, पण ते मंगळसूत्र चोर का म्हणून त्यांना चिडवतात मंगळसूत्र चोर? नाही, आता ह्याची चौकशी साहेब आपण पत्रकार आहात ना, मी नाही आहे ना. तेव्हा आपण पत्रकार म्हणून चौकशी करा की का, म्हणजे त्यांना चिडवतात की नाही हे पण मला माहित नाही. हे आपल्या तोंडातलं विधान आहे. तेव्हा आपण खात्री करून घ्या का चिडवतात त्याची. मी कसं बोलणार? नाही, सांगणारे बरंच काही सांगतात. त्यांच्यावर काही जुने आरोप आहे, त्यांच्यावर आरोप होता किंवा त्यांना पोलीस दरबारी तशी काही नोंद आहे. काय तुम्हाला माहिती असेल, कारण तुम्ही विधिमंडळात असतात, आम्ही शेवटी बाहेर असतो. नाही, आम्ही अशी माहिती कोणाबद्दल वैयक्तिक ठेवत नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात करत असतो, केलेलं असतं. त्याचं मला काय करायचं? मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी वैयक्तिक टीका टिप्पणी कधीही कोणावर करत नाही. आवड साहेब, पण तुमच्या नेत्यांवर त्यांनी अत्यंत म्हणजे खालच्या दर्जाची टीका केली, व्यक्तिगत टीका केली, याचाही तुमच्या मनात राग होता असं सांगतात? राग तर होता ना. साहेबांवरती घाणेरड्या पातळीवर टीका करायची, सुप्रिया त्यांच्या फॅमिलीवरती टीका करायची. काय त्यांच्या नवऱ्याचा संबंध राजकारणाशी? काय त्यांच्या सासूचा संबंध राजकारणाशी? काय आमच्या म्हणजे साहेबांच्या पत्नीचा म्हणजे वहिनींचा काय संबंध राजकारणाशी? पण ते संस्कार आहे, अपब्रिंगिंग आहे. अशा वातावरणात मोठा झालेली माणसं काय करतात त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. आणि आजपर्यंत मी एवढे वर्ष आहे, मी आजपर्यंत त्या इस्माबद्दल तोंडातनं अक्षरही काढलं नाही कधी. नाही, पण या अगोदरही 2022 साली तुमच्यामध्ये वाद झालाच होता. त्या OBC संदर्भातलं तुम्ही एक जे विधान केलं होतं की भाजपमधले OBC नेते जे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, कारण ते मंडल आयोगाच्या वेळेला लढले नाही, अशा स्वरूपाचं काहीतरी तुम्ही विधान केलं होतं. त्यामुळे त्यांची आणि तुमची तेव्हापासूनची थोडंसं राजकीय शत्रुत्व आहे अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं होतं. म्हणजे आता मी राजकीय विधान पण आम्ही करणं सोडून द्यायचं का? आपलं म्हणणं असेल तर तसा विचार करीन मी आता याच्या. नाही, म्हणजे तुमच्या दोघातला वाद तेव्हापासून तयार झालेला आहे. केला नाही, पण आपण मला सांगा की मंडळ आयोगाला विरोध करणं म्हणजे OBCच्या रिझर्वेशनला विरोध करणं हे नव्हे का?
नाही, पण तो वाद जर असा राजकीय विधानांचा वाद जर अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये परिवर्तित होत असेल तर अत्यंत दयनीय गोष्ट आहे ही. मला त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण मंडळ आयोगाला ज्यांनी विरोध केला ते ओबीसी साठी अपराधीच आहे, ते गुन्हेगार आहेत ओबीसीचे. पण आवड साहेब तुमच्याबद्दलची पण तुमची पण एक आज नाही, मी तेव्हापासून बोलत आलो. मंडळ आयोगाला कोणी अगदी तुम्ही 2022 साली त्याच्याही अगोदर बोलला आहात, नंतरच्या अनेक कार्यक्रमांमधून तुम्ही बोललेला आहात. पण आवड साहेब तुमच्याबद्दलची एक प्रतिमा अशी तयार होते की तुम्ही पण गुंडांना पाठीशी घालतात. इतकंच नाही तर तुमच्यावर म्हणजे मागल्या काळातला आता ही घटना झाल्यानंतर लोक सांगतायत की आव्हाडांवर तो आरोप होता एका अधिकाऱ्याला त्यांनी किंवा एक बिल्डरला त्यांनी बऱ्यापैकी मारझोड केली होती अशा स्वरूपाचा. तुमचाच एक कार्यकर्ता होता त्याच्या माध्यमातून ती झाली होती. त्यामुळे तुमची प्रतिमा डागाळते असं नाही वाटत तुम्हाला? मला कोण काय बोलतं याच्याशी काही घेणं देणं नाही. मी कुठल्या बिल्डरला मारला असेल आणि तसा पुरावा असेल तर जरूर मला द्या. आपण टीव्हीवरनं हे भाषण करतात, भाष्य करतात, हे खेदजनक आहे. काय अधिकाऱ्यांसंदर्भात पण तुमच्यावर म्हटलं जातं की तुम्ही अधिकाऱ्यांनाही खूपच दमदाटी करता, मारझोड करतात असा जो आरोप करतात विरोधक तुमच्यावर. आपण आपल्याकडे काही पुरावा आहे का? आपण जेव्हा असं सार्वत्रिक विधान करताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? सोशल मीडियावर बरेच फोटो फिरत आहेत बघा, तुमच्या विरोधकांकडून फिरवले जात आहेत. सोशल मीडियावरती काय फिरतं तर ते सगळ्या नेत्यांबद्दल सोशल मीडियाला सत्य मारून दाखवायला सुरुवात करा. बरं चला जाऊ दे. या परिस्थितीमध्ये आता पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, तुम्ही स्वीकारता दिलगिरी? मला काही बोलायचंच नाही या विषयावर, तर मला काही बोलायचंच नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.